शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। गीते परिवार व या ठिकाणी आंधळे परिवार यांचा हा साक्षगंधाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। खरं म्हणजे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर या गावामधील प्राचीन हेमाडपंथी मंदिर, जोगेश्वरी महादेवाचं मंदिर, त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आपले आस्था आहे असे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या प्रवेशद्वाराने आमचं स्वागत झालं। या ज्या पंचक्रोशीमध्ये आपण बसलो आहोत, इथे 3 मंदिर आहेत, महादेव मंदिर, खंडोबा मंदिर आणि दत्त मंदिर। अशा साक्षीने आमचा हा साक्षगंध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांना परिचित आहे जे नवरदेव आहेत डॉक्टर अनिल रामजी गीते, हे सप्तशृंगी BAMS कॉलेज पंचवटी नाशिकला या ठिकाणी BAMS त्यांनी पूर्ण केलेला आहे। मागील 8-9 वर्षापासून पुणे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची उत्तम त्यांनी तयारी केलेली होती। असिस्टंट फूड कमिशनर म्हणून परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर ते मुलाखतीपर्यंत गेले होते आणि आज बदनापूर या ठिकाणी गीते हॉस्पिटल त्यांनी मागील 5-6 महिन्यापासून सुरू केलेलं आहे। त्यांचे मामा मच्छिंद्र मामा सहारे, गजानन सहारे असा एक मोठा परिवार गीते परिवार आपल्या सर्वांना परिचित आहे। कैलासवासी प्रभाकररावजी गीते ज्यांचे चिरंजीव म्हणजे मुलाचे बंधू या ठिकाणी प्रभाकररावजी गीते यांच्या स्मरणाचं या ठिकाणी होतं। त्यांचे चिरंजीव गजानन गीते हे सामाजिक क्षेत्रामध्ये मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत आणि साई बहुद्देशीय संस्थेचे ते अध्यक्ष आहेत। एक सामाजिक क्षेत्रामध्ये वडल्यानंतर त्यांनी खूप चांगलं काम पुढे चालू ठेवलेलं आहे। त्यांची कन्या कुसुम, त्यानंतर दुसरे कैलासवासी प्रल्हादरावजी गीते यांचे चिरंजीव बाबासाहेब गीते हे साईबाबा संस्थेवर क्लर्क आहेत। योगेश गीते हे आपल्या नवरदेवा सोबतच मेडिकल दुकान चालवतात आणि इंजिनियर आहेत उमेदवार म्हणून। त्यांच्या कन्या उषाताई दिनकरराव डोईफोडे हे माध्यमिक शिक्षक आहेत रेवावला। शारदा, आमच्या शारदाताई ह्या चिखली या ठिकाणी सहशिक्षिका आहेत आणि आमचे भाऊजी प्रकाश भाऊजी हे सुद्धा लेक्चरर आहेत। चंदूताई विष्णू उसे हे सुद्धा लेक्चरर आहेत। तिसरे काका आमचे कौतिकराव गीते, त्यांना 3 मुली आहेत। वंदना दत्तात्रय केकान, हे आपण संभाजीनगरमध्ये पाहत आहात की जिथे भगवान बाबाचं मंदिर आहे ते मंदिर सुद्धा आमच्या या केकान परिवाराने त्या ठिकाणी बांधून दिलेलं आहे। दुसरे आहेत शिवनंदा गजानन डोईफोडे, शिवनंदाताई सुद्धा उच्च शिक्षित असून आता रेणुका माता संस्थेमध्ये सचिव आहेत। त्याप्रमाणे गजानन डोईफोडे हे आमच्या शाळेवर या ठिकाणी प्राचार्य आहेत। शिवाताई संतोष बोडे आताच आमचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ते PI म्हणून या ठिकाणी भागवतजी कराड साहेबांसोबत स्वीक सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि दादा दोसा हे त्यांचं नामांकित असा मोठा परिवार मध्ये ते खानदानी परिवारातील आमचे जवळ आहेत। नंतर रामजी गीते त्यांचे चिरंजीव अनिल बद्दल काय बोलावं, अत्यंत उच्च शिक्षित सुसंस्कृत आमच्या कुटुंबातील अत्यंत आज्ञाधारक, विनम्रशील, तत्वशील, तत्पर असणारा, सर्वांच्या हाकेच्या, सर्वांना प्रेमानं मायेनं, सर्वांना आपल्या शब्दानं जोडून ठेवणारा, कृतीमध्ये बोलण्यामध्ये अत्यंत एकनिष्ठ असणारा आजचा नवरदेव आमच्या परिवारातील अत्यंत विनम्रशील म्हणून अनिलची ख्याती आहे। आणि नक्कीच त्यांचे मोठे चिरंजीव देवानंदजी गीते हे साई रेडीमेड्स अँड गार्मेंट्स कापड दुकान चालवतात। मंदाताई नागरे ह्या सुद्धा त्यांच्या भगिनी आहेत। चौथे मामा आमचे बळीरामजी गीते आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। गीते परिवारातील यांनी हे नाव त्यांनी गीते परिवाराचं आपल्या अध्यात्म क्षेत्रामध्ये पोलीस खात्यामध्ये दबंग कामगिरी त्यांची आपल्या बुलढाणा विभागामध्ये आपल्या सर्वांना परिचित असणारं जे पोलीस विभाग खातं होतं, परंतु पोलिसामध्ये सुद्धा माणुसकी असते ती त्यांनी दाखवून दिली। आणि आज महाराष्ट्रातील अनेक शांती पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये बळीरामजी गीते हे विद्यार्थी जीवनापासूनच आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र करून आजही रिटायरमेंट नंतर त्यांनी रेणुका माता या ठिकाणी चांगला सुंदर वृक्षांचा डोंगर त्यांनी फुलवलेला आहे आणि अध्यात्माची जोड या परिवाराला आहे। त्यांच्यामुळे आम्ही सर्व पुढील पिढी सुद्धा या परिवारातील वारकरी आहेत। त्यांचे 2 चिरंजीव आहेत। मोठे चिरंजीव आताच त्यांचं लग्न झालं जे प्रतीक गीते, जे डॉक्टर अमोल कोले आपण सर्वांना परिचित असणारे खासदार आणि सुप्रसिद्ध ऍक्टर, ज्यांनी संभाजी महाराज मालिका ही घराघरापर्यंत पोहोचवली, असे त्यांचे ते स्वीक सहाय्यक आहेत प्रतीक गीते। दुसरे चिरंजीव हे डॉक्टर कौस्तुभ, हे सुद्धा यांनी MBBS पूर्ण करून आता MD ची तयारी त्या ठिकाणी करत आहेत। या परिवारामध्ये माझ्या मातोश्री पर्यागबाई ह्या सुद्धा या ठिकाणी बहीण आहेत। एक मोठा परिवार बापूराव कोंडेबा गीते कैलासवासी यांची सुद्धा आठवण या ठिकाणी होते। येरुबा कोंडेबा गीते
आमचे शिवाजी मामा गीते हे आता सरपंच होत आहेत. दीपक गीते हे सुद्धा उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. आमचे केरुबा मामा गीते यांचे 3 मुलं आहेत. सतीश हा आमच्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. जगदीश जे ठाण्याला PI आहेत आणि अनिल हे ट्रेडिंग कंपनी जालन्याला या ठिकाणी आहे. अशा प्रकारे हा जो परिवार गीते परिवार एक आदर्श परिवार सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये साईबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अकोला निकळ या ठिकाणी आहे. साई मॉडर्न इंग्लिश स्कूल तिथं PG to KG असं उत्कृष्ट असं वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक कौशल्य त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर अत्यंत उत्कृष्ट आमच्या सुनीता मामी गणित बळीराम गीते गजानन गीते आणि बळीराम गीते यांनी ही संस्था आमच्या तालुक्यात नाही तर आमच्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पारितोषिक पडून या ठिकाणी नावारूपाला आणलेली आहे. असा गीते परिवार मुलाचे वडील आपल्याला माहिती आहे रामजी गीते हे सुद्धा आहेत. त्यांच्या गावामधील ऋषी मंदिर आहे तिथं संस्थांचं काम त्यांच्याकडे पाहतात. त्याचप्रमाणे ते सरपंच राहिलेले आहेत. या घराला सर्व सत्रामधील एक सगळा चांगला अनुभव आमच्या गीते मामा परिवाराला आहे. योगावर ताई तुझ्या आमच्या परिवारात येते तिचा सुद्धा परिचय मी या ठिकाणी करून देतो. मयुरी गजानन आंधळे खास करून भगवान डोईफोडे सरांचं आपण टाळ्यावरून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हा विवाह जोडण्यासाठी हे पुढाकार घेतला. अशी माणसं समाजात अत्यंत महत्वाची असतात की जे पुढाकार घेऊन पुढे येतात. आज एक चांगला परिवार आहे. गजानन कारभारी आंधळे सर हे माध्यमिक शिक्षक आहेत. आता शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात काम करताना त्यांनी आपल्या मुलीला या ठिकाणी BMS पूर्ण त्यांनी केलं. मुलगा सुद्धा या ठिकाणी MBBS करतोय आणि एक मोठा परिवार आहे. त्यांचे बंधू मोठे बंधू उत्कृष्ट शेतकरी आहेत. त्या बंधूंचे मुलं म्हणजे त्यांचे पुतणे हे सुद्धा आपल्या सैनिक क्षेत्रामध्ये आपल्या भारत सरकारच्या सैनिक क्षेत्रामध्ये आहेत. एक चांगल्यापैकी एक चांगला शिवारी दादा त्यांचे भाऊ यांनी चांगला परिवार आपला हा आंधळे परिवार आहे. आणि या परिवारातील आमच्या या आई सुरेखाताई आंधळे ह्या अंगणवाडी सेविका आहेत. गावातील सरपंच अर्जुन आंधळे सर असतील नानाभाऊ आंधळे असतील सहपरिवार आणि आमच्या अकोला परिसरातील सर्व आमचे नातेवाईक बाबा केदार पासून आमचे माधू मामा गीते पासून आमचे पंचक्रोशीतील भगवान मामा बारकाचे पासून आपण सर्वच आपले आलेले अकोला निकळकचे आणि आंधळे परिवाराच्या पर्यंत मान देऊन आलेले आम्ही सर्वच आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार आमच्या दोन्ही परिवाराचे जवाई. खरं म्हणजे आजचा हा सोहळा आनंदी सोहळ्याला आपण सर्व अगदी आता नवरात्र संपलेला आहे. दिवाळी उत्सव सुरू होतोय आणि या पावन उत्सवावर या ठिकाणी आंधळे परिवार आणि गीते परिवाराला ह्या चांगला साखरपुड्याची मेजवानी आपल्या समोर खरं म्हणजे छोटा कार्यक्रम होता. आंधळे सरांचा आपण साखर म्हणजे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. परंतु काल अचानक ठरल्यामुळे थोडे वेळेवर थोडी धावपळ होते. आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हा कार्यक्रम व्हावा हा सगळ्या दोन्ही पाहुण्याकडची इच्छा होती आणि आज आमच्या अनिलचा हा साखरपुडा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दोन्ही परिवाराच्या वतीने मी आलेल्या सर्व मान्यवरांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि देवपाला विनंती करतो की आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे. रिंग सेरेमनी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. धन्यवाद. बाकी बसून राहायचंय आपण. रिंग सेरेमनी कार्यक्रम ज्या क्षणाच्या